पाटेश्वर एक शोध निबंध. आदित्य फडके. मूर्ती. त्रिपुरा ही एक तांत्रिक देवता आहे. वास्तविक त्रिपुर म्हणजे 3 पुरे. शिवाच्या त्रिपुरांतक अवताराशी याचा संबंध येतो. पण याशिवाय देवीच्या अनेक रूपांमध्ये त्रिपुरा या नावाचेही एक रूप आहे. तंत्रग्रंथांप्रमाणे धर्म, अर्थ व काम या 3 पुरुषांना ही देवता प्राप्त करून देते, असे म्हटले आहे. प्रस्तुत विषयात देवीचे रूप पाहण्यासाठी प्रथमतः पाटेश्वर येथे कोणती व कशी रूपे आहेत ते पाहू. पाटेश्वर येथे ज्वाला त्रिपुरा म्हणता येईल असे 2 शिल्पपट आहेत. लेणीसमूह 2 येथील अग्निवृष मंदिरात नंदीच्या मागील बाजूस हे पट आहेत. यातील पहिल्या पटामध्ये अनुक्रमे ब्रह्मणी, वैष्णवी आणि माहेश्वरी यांच्या सालंकृत मूर्ती आहेत. तर दुसऱ्या पटात अनुक्रमे माहेश्वरी, वैष्णवी आणि ब्राह्मी यांच्या मूर्ती आहेत. दोन्ही पटांवरील ब्राह्मणीच्या हातात अभयमुद्रा व त्यामध्ये अक्षमाला, स्त्रुव, दंड व कमंडलू ही आयुधे आहेत. पायाजवळ कमलकलिका, तोंडात धरलेल्या हंसाचे शिल्पांकन आहे. वैष्णवीच्या हातामध्ये अनुक्रमे शंख, अक्षमाला, गदा, पुष्प आहेत. पायाजवळ खालील बाजूस वीरासनात पण अंजली मुद्रेत बसलेल्या गरुडाचे शिल्प आहे. तर माहेश्वरीच्या हातात खालील दोन्ही हात अभयमुद्रेतील आहेत. त्यापैकी उजव्या हातात अक्षमाला आहे. वरील दोन्ही हातांमध्ये त्रिशूल धरलेले दिसते. पायाजवळ उजव्या बाजूस पाहणाऱ्या नंदीचे शिल्प आहे. या पटांमध्ये फरक आहे तो त्यांच्या वाहनाच्या बाबतीत. वर नमूद केलेली वाहने पहिल्या शिल्पपटाला लागू होतात. दुसऱ्या पटामध्ये माहेश्वरीच्या पायाजवळील नंदी समोर पाहणारा आहे. तर या नंदी आणि गरुडाच्या मध्ये एक मांडी घालून बसलेले पुरुष शिल्प पाहायला मिळते. हे शिल्प वैष्णवीच्या पायाजवळ आहे. या पुरुषाच्या मिशा व्यवस्थित दिसतात. त्याने डोक्यावर गोलाकार पगडी घातलेली असून त्याचे केस मानेवर रुळत आहेत. त्याने डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा तळवा ठेवलेला आहे. तरी त्याचा अंगठा व पहिले बोट ज्ञानमुद्रेत आहे. हे दोन्हीही शिल्पपट 14व्या शतकातले असावेत. ब्राह्मी, वैष्णवी व रौद्री या 3 शक्ती जिची पुरे म्हणजे शरीरे आहेत तिला त्रिपुरा असे म्हणतात. ब्राह्मी, वैष्णवी व रौद्री या 3 शक्ती जिची पुरे म्हणजे शरीरे आहेत तिला त्रिपुरा असे म्हणतात. शब्द कल्पतरू. श्री विद्यार्णव तंत्र व द डेव्हलपमेंट ऑफ हिंदू आयकॉनोग्राफी, जितेंद्रनाथ बॅनर्जी, 1956 या 3 ग्रंथांमध्ये हिची माहिती मिळते. ही देवता शिवलिंग भेदून बाहेर आलेली आहे. ही देवता शिवलिंग भेदून बाहेर आलेली आहे असेही यात दिलेले आहे. शिवाय कालिका पुराणात तिचे बरेच वर्णन आलेले आहे. विद्यार्णव तंत्रात ही ब्रह्मा, विष्णू व महेश यांच्या मुंडाची माला धारण करणारी असे म्हटलेले आहे. याशिवाय 8 किंवा 7 मातृकांच्या पटांमध्ये
यांचे शिल्पांकन असते. पाटेश्वर येथे असा एक शिल्पपट देखील आहे. तरी माहेश्वरी, वैष्णवी आणि ब्रह्माणी यांना स्त्री देवतांमध्ये विशेष महत्त्व आहे आणि ते आजही आहे हे यावरून सिद्ध होते. पाटेश्वर येथील जवळपास सगळ्या मूर्तींचे विश्लेषण केल्यानंतर 5 मूर्ती अशा शिल्लक राहतात की ज्यांना कोणत्याच नावाखाली घेता येत नाही. त्यामुळे त्यांची माहिती इथे देत आहे. या 5 मूर्तींपैकी 2 मूर्ती पाटेश्वर मंदिरात मंडपात आहेत. त्यातील एक उभी असून दुसरी बसलेली आहे. तिसरी मूर्ती तिसऱ्या लेणी समूहात उत्तराभिमुख लेणीमध्ये आहे. चौथी मूर्ती पहिल्या लेणीच्या वरच्या बाजूला भिंतीला टेकवून ठेवलेली आहे, तर 5वी लेणीमध्ये आहे. पहिल्या 2 पैकी उभी असलेली मूर्ती पुरुषाची आणि नमस्कार मुद्रेत आहे. त्याच्या अंगावर मोजकीच आभूषणे आहेत. लोंबणाऱ्या कानात गोलाकार कुंडले आहेत. उत्तरीयाचा सोगा 2 पायांमधून लोंबत आहे. या शिल्पाची खासियत म्हणजे शिल्पाच्या डोक्यावर छत्राकार लिंगाकृती मुसलमानी टोपीसारखा मुकुट आहे. हे कोणीतरी दास असावा असे वाटते. अन्यथा हा कुणी दाता असण्याची शक्यता आहे. शिल्पाच्या धाटणीवरून हे 18व्या शतकातील शिल्प असावे. या मूर्तीजवळच मांडी घालून बसलेल्या एका स्त्रीचे शिल्प आहे. ही मूर्ती मुक्तकेशा असून ज्ञानमुद्रेत आहे. कालौघात तिच्या अंगावरील आभूषणे जीर्ण झालेली आहेत, तरी कानातील गोल कुंडले स्पष्ट दिसतात. हे शिल्पही 18व्या शतकातीलच आहे. तिसरी मूर्ती वरील बाजूस दिलेली आहे. चौथी मूर्ती एका लहान दगडावर देवळीसारख्या भागात उठावदार पद्धतीने कोरलेली आहे. मांडी घालून बसलेल्या या स्त्री मूर्तीच्या अंगावर जाडसर दागिने आहेत. डोक्यावर करंड मुकुट आहे. तिचा एक हात अभय मुद्रेतील आहे, तर दुसऱ्या हातात बहुधा कलश असावा. त्यामुळे ही मूर्ती नक्की कुणाची हे समजत नाही व तिला इथे का ठेवले असावे याचेही कारण समजत नाही. माझ्या मते ही एखाद्या यक्षिणीची असावी, कारण पाटेश्वर मंदिरातील प्रांगणात सुपार्श्वनाथांची वाटावी अशी एक मूर्ती आहेच. शिवाय येथील लेणीमध्ये असणारी 5वी मूर्ती ही उपरोल्लेखित स्त्रीमूर्ती सारखीच आहे. फरक केवळ इतकाच आहे की 5व्या क्रमांकाच्या मूर्तीवर मुकुट नाही व तिचे हात ज्ञानमुद्रेत आहेत. चामुंडा मूर्ती चामुंडा दुसऱ्या लेणी समूहाजवळ पूर्वेकडे एक छोटेखानी मंदिरामध्ये 2 चामुंडेच्या मूर्ती आहेत. या मंदिरावरही फांसना पद्धतीचे शिखर आहे. चामुंडेच्या येथील दोन्ही मूर्ती चल असून त्या नंतरच्या काळात इथे आणून बसविलेल्या दिसतात. म्हणजे ते मंदिर पूर्वी आणखी कोण्या दुय्यम देवतेचे होते, पण सध्या इथे चामुंडा असल्यामुळे प्रथमतः त्याचा विचार करणे योग्य आहे. यातील डावीकडील मूर्ती तुलनात्मकदृष्ट्या अधिक रेखीव आहे. सव्य ललितासनात बसलेल्या या चामुंडेच्या हातात अनुक्रमे छुरिका, खड्ग, ढाल व पात्र अशी आयुधे आहेत. डोक्यावर मुकुट आहे. कानात गोलाकार कुंडले आहेत. 4ही हातात जड कंकण व पायातही तोडे आहेत. गळ्यामध्ये कंठी असून त्याखाली तिढा घातलेला सर्प अथवा नाग भूषण आहे. चेहऱ्यावर उग्रतेचे भाव आहेत. ओठांमधून शेवटी 2 सुळे बाहेर आलेले आहेत. चामुंडा लंबस्तनी असून त्यामधून छातीच्या फासळ्या व्यवस्थित दिसतात.
भुकेमुळे कृश झालेल्या पोटावर विंचूही दिसतो. देवीच्या डाव्या बाजूला जमिनीच्या बाजूला तोंड असलेले मनुष्य प्रेत आहे. तिच्या उत्तरीयावरच्या मेखलेचा खालचा भाग प्रेताच्या देहाजवळ आलेला दिसतो. प्रथम दर्शनी पाहता ते प्रेत देवी बसलेल्या पीठाखाली असावे असे वाटते. हे शिल्प 13व्या शतकातील आहे. चामुंडेची अनेक ग्रंथिक वर्णने आढळतात. पुराणकारांनी काली करालवदना विनिष्क्रांता सिपासिनी अर्थ उग्रवदन असलेली, खडक पाश विचित्र खटवांग व मुंडमाला धारण करणारी, गजचर्म पांघरणारी, शुष्क मांसामुळे उग्र दिसणारी, रुंद तोंडाची, खळवळलेल्या जिभेमुळे भयंकर दिसणारी, खोल व आरक्त नेत्र असलेली अशी ही चामुंडा वर्णिलेली आहे. याशिवाय अग्निपुराण, मत्स्यपुराण, अशुम दभेदागमम, श्रीतत्वनिधी यांमध्ये तिची वर्णने आली आहेत. अशुम दभेदागममध्ये चामुंडेला 4 हात, त्यामध्ये वर कपाल, शूल, अभय ही आयुधे सांगितलेली आहेत. तर ती त्रिनेत्रा, शिरोमालिनी व ऊर्ध्वकेशीही आहे. काही ठिकाणी हिला 2 किंवा 10 हात सांगितलेले आहेत. या मूर्तीच्या शेजारी आणखी एक चामुंडेचीच मूर्ती आहे. ही त्या मानाने खूप अलीकडच्या काळातील, म्हणजे साधारण 18व्या शतकाच्या सुमारासची आणि अत्यंत साधी मूर्ती आहे. ही देवी सव्य ललितासनात बसलेली असून हिने वस्त्रे परिधान केलेली आहेत. हिच्याही पायाखाली मनुष्य असून तिच्या हातात विंचू, भाला, ढाल व जीर्ण झाल्यामुळे हातातील लांछन ओळखता येत नाही अशी आयुधे आहेत. या मूर्तीच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला सूर्य व चंद्रकोर आहे. पुराण काळात तिच्या उत्पत्तीविषयी कथा आली आहे ती अशी: चंडमुंडासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रयींनी आपल्या मुखातून जी तेजोराशी उत्पन्न केली ती काली. तिने चंडमुंडासुराचा वध केल्यानंतर अंबिकेने तिला चामुंडा हे नाव दिले. यास स्थानिक मंडळी सटवाई म्हणतात. हिचे मंदिर गाववेशीवर असते. बालजन्मावर प्रभुत्व गाजविणारी षष्ठी हिलाच बोलीभाषेत सटवाई म्हटले गेलेले आहे. बालजन्म झाल्यानंतर 6व्या दिवशी हिचे पूजन केले जाते. इथे चामुंडेस हे नाव कसे दिले गेले याचा उलगडा करण्यासाठी डॉ. राची ढेरे यांच्या लोकदैवताचे विश्व या पुस्तकातील बालग्रहांची उपासना हे प्रकरण उपयुक्त ठरेल. मानवाने पहिले दैवत्व स्त्री रूपातच कल्पिले. स्त्रीच्या मातृत्वातच अनुभवले आणि पूजिले. नवी सृष्टी निर्माण करणारी स्त्री आणि धरित्री प्रथमपासूनच मानवाच्या कुतूहलाचा आणि आदराचा विषय बनून राहिली आहे. या दोघींचाही जीवनातील नवसर्जनाचा सोहळा मानवाने एकाच
आणि परिभाषेत वर्णिला आहे. परंतु या पूजनीयत्वाची प्रेरणा प्रीतीबरोबरच भीतीचीही आहे. मातृत्व हे जसे रक्षक आहे तसे भक्षकही आहे, शुभंकर आहे तसे भयंकरही आहे, अशी आदिम अवस्थेतील मानवाची धारणा होती. या धारणेपोटीच त्याने भयंकर आणि भक्षक मातृत्वाला प्रसन्न करण्याचा पसारा मांडला. बलिदानाची सिद्धता केली. व्रताचरणातून आत्मक्लेश सुरू केला. याच प्रकरणात पुढे लंबस्तनी पूतना या लेखात तिचे वर्णन व माहिती दिलेली आहे. तसेच काहीसे वर्णन या मूर्तीस लागू पडते. शिवाय हिचे वाहन म्हणून प्रेत दाखविलेले आहे. याचाच अर्थ घेऊन हिला सटवाई हे दिले गेलेले आहे. अष्टादशभुजा महालक्ष्मी, रुद्रलिंग अशा काही उदाहरणांवरून हे उघडपणे दिसतेच आहे की या ठिकाणी नामकरण करणाऱ्याने त्याच्या डोळ्याला जे दिसेल आणि मनाला जे भावेल तेच नाव त्या त्या मूर्तीला अथवा लिंगाला दिले. त्याचे पौराणिक अथवा ग्रंथिक वर्णन आहे की नाही हे पाहिले नाही. त्यातून त्याची केवळ श्रद्धा आणि भक्ती प्रकट होते, पण शिल्पशास्त्राच्या दृष्टीने विचार करता त्याचा मेळ बसत नाही आणि म्हणून त्याची ग्रंथांतरित वर्णने आणि प्रत्यक्ष मूर्ती यांची सांगड घालून मांडणी करावी लागत आहे इतकेच. द्वादशावतारपट मूर्ती द्वादशावतारपट विष्णूच्या प्रसिद्ध आणि परिचित शिल्पांपैकी त्याचे दशावतार हे प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय ग्रंथातील या अवताराची संख्या काही ठिकाणी 12, 18, 22, 24 दिली आहे. हे अवतार घडले हे गीतेमधील परित्राणाय साधूनाम या श्लोकाच्या आधारावर, पण विष्णूच्या सगळ्याच अवतारांना हे लागू होत नाही. कूर्म, नारद, धन्वंतरी हे गीतेच्या श्लोकाला अपवाद ठरतात, तरीही त्यांची नावे विष्णू अवतारात घेतलेली आहेत. शिवाय निरनिराळ्या ठिकाणी त्याच्या दशावतारामध्ये देखील काही देव बदललेले आढळतात. उदाहरणार्थ कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर आवारात दशावतार मंदिरामध्ये विठ्ठलाची मूर्ती दिसते. काही ठिकाणी कृष्णाऐवजी बलराम दिसतो. अशी शिल्पे मंदिराच्या शिखरावर, बाह्यांगावर लेण्यांमध्ये कोरलेली दिसतात. त्यातील प्रत्येकाचे शिल्प विवेचन करण्यासाठी वेगळ्या विषयाकडे वळावे लागेल. पाटेश्वर येथे असणाऱ्या द्वादश अवतारपटामध्ये काही वेगळेपणा आहे. हा शिल्पपट तांबूस काळ्या दगडामध्ये घडविलेला असून 4 भागात विभागला आहे. त्याच्या पहिल्या भागात मत्स्य, कूर्म, वराह या मूर्ती आहेत व पुढे अनुक्रमे नृसिंह, वामन, राम, परशुराम, बलराम, ऋषभदेव, कल्की, कृष्ण व बुद्ध असा क्रम आहे. यामध्ये काळानुसार त्यांचा क्रम लावलेला दिसत नाही. शिवाय त्यांना 4 भागात असल्यामुळे त्यांच्या मूळ क्रमात ठेवावयाचे म्हटले तरी त्यामध्ये तफावत असल्यामुळे हा पट घडविताना असाच घडविला आहे असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. यातील पहिल्या शिळेवर वरच्या बाजूस 3 पादुका आहेत. शिवाय दर्शनी बाजूला एक अस्पष्ट असे नंदीरूढ शिवपार्वतीचे शिल्प दिसते. मत्स्य, कूर्म, वराह यांची शिल्पे त्यांच्या मूळ रूपात आहेत. इथे एक मुद्दा नमूद करायला हवा की विष्णूच्या अवतारांपैकी मत्स्य, कूर्म, नारद, वामन यांची स्वतंत्र मंदिरे आढळत नाहीत किंवा त्यांच्या मूळ रूपात त्यांची शिल्पे दिसत नाहीत. ती दिसतात कमरेवरचा भाग मानवाचा व खालील भाग मासा अथवा कासवाचा. वराहापासून पुढील सगळ्यांची शिल्पे आढळतात.
1. मत्स्य. डाक्का वज्र योगिनी येथे मत्स्याची चतुर्भुज मूर्ती असून त्याच्या हातात अनुक्रमे भग्न हात पण त्यात पद्म असावे. त्याच्या हातात अनुक्रमे चक्र, गदा व शंख ही आयुधे आहेत. त्याच्या बाजूस अनुक्रमे लक्ष्मी व सरस्वती आहेत. तर शिल्पाच्या खाली पीठावर अथवा रथावर गरुड आणि बाजूला भक्तगण आहेत. 2. कूर्म. ग्वाल्हेर किल्ल्यात आढळलेल्या कूर्मावताराच्या शिल्पात समुद्र मंथन दाखविलेले आहे. कूर्माच्या पाठीवर मंदराचल पर्वताची रवी असून त्याला वासुकीच्या दोरीने देव व दानव यांच्या दोन्ही टोकाला धरून त्यास घुसळीत आहेत. कूर्माच्या पाठीवर मेरूसमोर द्विभुज विष्णू बसलेला आहे. त्यामुळे इथे मानव आणि प्राणी या दोन्ही रूपात कूर्मावतार पाहायला मिळतो, पण पटामध्ये कूर्माचे कासव रूपच पाहायला मिळते. 3. वराह. या विष्णू रूपाची अनेक ग्रंथांमध्ये विविध रूपे आढळतात. काही ठिकाणी हा चतुर्भुज द्विभुज आहे, तर काही ठिकाणी वराह रूपातच त्याच्या पूर्ण वराह रूपाला यज्ञवराह म्हणतात. तर मनुष्याचे धड आणि मुख वराहाचे असल्यास त्याला नृवराह म्हणतात. मत्स्य पुराणात नृवराहास महावराह म्हटलेले आहे, तर अग्निपुराणात भूवराह म्हटलेले आहे. वरील नमूद केलेल्या दोन्ही प्रकारची बरीच शिल्पे उपलब्ध आहेत. यांपैकी यज्ञवराहाचे एक उदाहरणार्थ पुणे सोलापूर मार्गावर लोणी भापकर नावाचे गाव आहे. त्या ठिकाणी शिव मंदिराजवळ पुष्करणी नजीक शेतामध्ये एक वराह शिल्प आहे. त्याच्या मागील पायाजवळ शेष आहे. वराहाच्या पुढील डाव्या उजव्या पायाजवळ अनुक्रमे चक्र व गदा ही आयुधे आहेत. तर मागील पायाजवळ अनुक्रमे शंख व कमल कलिका आहे. त्याच्या पाठीवर सर्व बाजूस मिळून एकूण 142 कृष्णमूर्ती कोरलेल्या आहेत. पाठीवर मध्यभागी लिंगे आहेत. शिल्पाच्या पायावरही एक विष्णुमूर्ती आहे. वराहाचे तोंड डावीकडे वळलेले असले तरी ते भग्न आहे. नृवराहाची बरीच उदाहरणे देता येतील. लखनौ संग्रहालयात ऐहोळे येथील मंदिरामध्ये बदामीच्या लेण्यामध्ये याच्या मूर्ती आहेत. शिवाय त्याच्या बसलेल्या मूर्तीही आहेत. ऐहोळे येथील वराहमूर्ती उभी व चतुर्भुज असून त्याचे चारही हात भंगलेले आहेत, तरी त्यातील आयुधे समजून येतात. आयुधक्रमानुसार त्याचा उजवा खालचा हात कमरेवर आहे. वरच्या हातात चक्र आहे. डाव्या वरच्या हातात स्त्रीरूपी पृथ्वीस उचललेले, तर खालचा हात पूर्ण भग्न झालेला दिसतो. वराहाच्या डाव्या पायाखाली नमस्कार मुद्रेतील शेष दंपती आहे. त्यांचा खालचा भाग शेषाचा असून वरचा भाग मानवाकृती आहे, परंतु त्यांच्याही डोक्यावर 3 फणे दिसतात. पृथ्वी देखील स्वतःला सावरून वराहाच्या खांद्याचा आधार घेऊन दंडावर बसलेली आहे. वराहाच्या डोक्यावर अलंकारिक करंड मुकुट आहे. 4. नृसिंह अथवा नरसिंह. वराहाप्रमाणे याचीही अनेक वर्णने ग्रंथांतरीत सापडतात. सर्वज्ञात असलेल्या कथेप्रमाणे हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी विष्णूचा हा अवतार झाला आहे. त्यामुळे त्याची शिल्पेही त्याच प्रकारात सापडतात. हा चतुर्भुजापासून
12 भुजांपर्यंत आढळतो. शिवाय काही केवळ नरसिंहाच्या मूर्तीही दिसतात. त्यांची उदाहरणे पाहू. हिरण्यकशिपूचा वध करणारी एक नितांत सुंदर मूर्ती सांगली जिल्हे काळे नृसिंहपूर येथे आहे. शाळीग्राम शिळेतील ही मूर्ती 12 हाताची आहे. तिचे मुख सिंहाचे आहे. सव्य ललितासनात बसलेल्या सालंकृत नृसिंहाच्या हातात अनुक्रमे हिरण्यकशिपूचा पोट फाडणारा त्याचा उजवा पाय, हातात धरलेला दंड, पाश, कमळ, ढाल, धनुष्य, गदा, अंकुश, हिरण्यकशिपूचे मस्तक धरलेला कंसात त्याचे काही हात भग्न झालेले आहेत अशी आहे. मूर्तीच्या पायाशी एकूण 5 लहान मूर्ती आहेत. त्यापैकी सर्वात शेवटी 2 दासी आहेत. उजव्या बाजूची मूर्ती प्रल्हादाची असावी. बाकीच्या मूर्ती मोडल्यामुळे त्या कोणाच्या आहेत हे समजू शकत नाही. मूर्तीच्या प्रभावळींमध्ये विष्णूचे दशावतार कोरलेले दिसतात. मूर्तीला विद्या नृसिंह म्हणतात. याशिवाय ऐहोळे येथेही नृसिंहाची एक सदर मूर्ती आहे. मूर्ती चतुर्भुज असून बरीचशी मोडतोड झालेली आहे. ही मूर्ती हिरण्यकशिपूचा वध करणारी नाही. त्याचे हात भग्न झालेले असून उजव्या वरच्या हातात फक्त शंख ओळखता येतो. वरती नमूद केलेल्या या दोन्ही मूर्ती उग्र आहेत. हंपी येथेही मांडी घालून बसलेली एक नृसिंहाची मूर्ती आहे. त्याच्या पायाभोवती पट्ट आहे. त्याला योगपट्ट म्हणतात. त्याचे हात भंगल्यामुळे आयुधे ओळखता येत नाहीत, पण त्याचे डोळे बटबटीत आणि चेहरा उग्र आहे. विशेष म्हणजे त्याच्या डोक्यावर 7 फण्यांचा शेस आहे. व त्यावर प्रभावळीत कीर्तिमुख आहे. त्याला योग नृसिंह म्हणतात. नृसिंहाची आणखी काही उदाहरणे द्यायची झाल्यास वाराणसी येथे आदित्य वराह, सूर्य आणि वराह यांचे एकत्रित शिल्प, उत्तराखंड येथील शिववराह महेश्वर महावराह, बदामी येथील लेणीमधील भूवराह यांच्या मूर्ती विशेष आहेत. 5. वामन. विष्णूच्या या अवताराचेही स्वतंत्र मंदिर सहसा आढळत नाही, पण याच्या मूर्ती मात्र बऱ्याच ठिकाणी आढळतात. उदाहरणार्थ कोल्हापूर येथील खिद्रापूर गावामध्ये कोपेश्वर मंदिरावर बलीसहित वामनाचे शिल्प आहे. या वामन शिल्पाचा हात भग्न झाला असला तरी त्याच्या हाताच्या ठेवणीवरून हातातील छत्राचा दंड समजतो. याची दुसरी एक मूर्ती कलकत्ता संग्रहालयात असून हा ठेंगणा जाड मांड्याचा, पोट सुटलेला, चतुर्भुज आणि विष्णूची सर्व लांछने असलेला आहे. केरळमध्ये कोचीन येथे एक मंदिर आहे. खजुराहो येथेही वामन मंदिर आहे. वामनाचे त्रिविक्रम रूपातील शिल्प मात्र अनेक ठिकाणी सापडते. पण सद्य विषयास अनुसरून त्याचे विश्लेषण येथे देण्याचे कारण नाही.
याशिवाय जिल्हा उस्मानाबादमधील तेरे येथील संग्रहालयात वामनाच्या 2 मूर्ती आहेत. या दोन्ही मूर्ती द्विभुज आहे, तर डाव्या हातात छत्र धरलेले दिसते. 6. राम. विष्णूच्या या अवताराच्या कथा सर्वश्रुत आहेत. शिवाय रामाच्या हातामध्ये चाप आणि बाण ही आयुधे असतात. पण काही ठिकाणी रामाला 4 हात आहेत. शिवाय त्याच्या हातात आयुधेही वेगळी आहेत. उदाहरणार्थ, जिल्हा कोल्हापूर येथील खिद्रापूर गावामध्ये कोपेश्वर मंदिराच्या बाह्यांगावर बसलेल्या रामाची मूर्ती आहे. अशी मूर्ती सहसा आढळत नाही. याशिवाय भारतात भद्राचलम, आंध्र प्रदेश, रघुनाथ मंदिर जम्मू, राम मंदिर भुवनेश्वर या ठिकाणी रामाच्या सर्वसाधारण मूर्ती आहेत. 7. परशुराम. कोकण भूमीची निर्मिती, 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणे अशा गोष्टी याच्या नावावरती आहेत. विष्णूच्या सर्वसामान्य दशावतारापैकी हा चिरंजीव अवतार आहे. याचे कोकणामध्ये चिपळूण जवळ लोटे परशुराम येथे काल आणि काम याच्या सोबत एक मंदिर आहे. त्याच्या हातात परशु व पुष्प ही लांछने आहेत. शिवाय माहुरगड महाराष्ट्र, राजकोट गुजरात ही परशुरामस्वामी मंदिरं तिरुवनंतपुरम जवळ 6 किलोमीटर केरळ येथे परशुरामाची मंदिरे आहेत. त्याची एक सुंदर मूर्ती बांगलादेश येथे आहे. या मूर्तीच्या पायाजवळ पण समोरच नमस्कार मुद्रेतील मानवरूपी गरुड आहे. परशुरामाची ही मूर्ती चतुर्भुज असून त्याच्या हातात अनुक्रमे शंख, परशु, चक्र व पद्म ही आयुधे आहेत. त्रिभंगावस्थेतील ही मूर्ती खिळवून ठेवणारी आहे. 8. बलराम. हा कृष्णाचा थोरला भाऊ आहे. याला संकर्षण असेही म्हणतात. काही ठिकाणी कृष्णाऐवजी याचेही दशावतारात अंकन केलेले दिसते. याचीही स्वतंत्र मंदिरे सहसा आढळत नाही, परंतु मंदिराच्या बाह्यांगावर शिल्पे मात्र आढळतात. काही ठिकाणी याच्या डोक्यावर शेषही पाहायला मिळतो. याचे सुंदर उदाहरण म्हणून ग्वाल्हेर तुमैन येथील संग्रहालयात 7 फण्यांचा शेष बलरामाच्या डोक्यावर दाखविलेला आहे. त्याच्या हातात मुसळ व नांगर ही आयुधे आहेत. डोक्यावर मोराच्या पिसांचा तुरा दिसतो. ही मूर्ती सालंकृत आहे. बलरामाची आणखी एक मूर्ती परभणी जिल्ह्यात औंढ्या नागनाथ येथे आहे. सव्य ललितासनात बसलेली ही मूर्ती चतुर्भुज आहे. त्याच्या हातात अनुक्रमे अनोळखी वस्तू, धनुष्य, नांगर व बाण ही आयुधे आहेत. शिवाय ही मूर्ती जटा मुकुटधारी असल्यामुळे वेगळीच वाटते. 9. वृषभ. नाभिराजा व सुदेवी किंवा मेरुदेवी यांचा हा मुलगा असल्याचे भागवत पुराणामध्ये 9. वृषभ. नाभिराजा व सुदेवी किंवा मेरुदेवी यांचा हा मुलगा असल्याचे भागवत पुराणामध्ये स्कंद 5 अध्याय 4 ते 6 नमूद केलेले आहे. पण पुढे जैन धर्मातील आचार याचेच आहेत असे सांगितलेले आहे. त्यामुळे असे म्हणण्यास जागा आहे की बुद्धाप्रमाणेच याचाही दशावतारामध्ये समावेश करण्याचा हा प्रयत्न होता
व तो सफलही झाला, पण याची ही मंदिरे असल्याचे समजत नाही. याची ग्रंथांतरित वर्णने मात्र मिळतात, ती इथे देत आहे. रूपमंडन स्तुती चतुर्विशतिका रूपावतार यामध्ये याच्या वाहन, वर्ण, लांछन, यक्ष, यक्षिणी इत्यादींची माहिती मिळते. ऋषभ वर्ण सोनेरी, लांछन बैल, यक्ष गोमुख, वाहन गरुड. 10. कल्की. 10. कल्की वास्तविक हा विष्णूचा सर्वमान्य शेवटचा अवतार. याला ओळखण्याचा सोपा मार्ग म्हणजे याचे वाहन व आयुधे. काही जणांच्या मते हा अवतार झाला आहे, तर काही जण तो अजून होणार असल्याचे म्हणतात. आपण त्या विषयात अधिक न पडता ग्रंथांमध्ये त्याची जी वर्णने आली आहेत ती पाहू. त्यासाठी अग्निपुराण, रूपमंडन, विष्णू धर्मोत्तर यांचा उपयोग करावा लागेल. अग्निपुराणांतर्गत कल्की चतुर्भुज सांगितलेला आहे. अग्निपुराणांतर्गत कल्की चतुर्भुज सांगितलेला आहे. त्याच्या हातात खड्ग, शंख, चक्र व गदा ही आयुधे असून याचे वाहन घोडा म्हटलेले आहे. रूपमंडन यामध्ये त्यास द्विभुज म्हटले असून त्याच्या हातात खड्ग उगारलेला व दुसरा हात लगाम धरलेला आहे. इथेही त्याचे वाहन घोडाच म्हटलेले आहे. विष्णू धर्मोत्तर याचे सगळे वर्णन रूपमंडनाप्रमाणेच आहे. फक्त यामध्ये कल्की हा क्रुद्ध सांगितलेला आहे. 11. कृष्ण हा विष्णूचा सगळ्यात खोडकर पण तितकाच महत्त्वपूर्ण अवतार आहे. या अवतारामध्ये त्याच्या जितक्या लीला आहेत तितक्या अन्य कोणत्याच अवतारात नाही. त्यामुळे याची बाल्य अवस्थेतील कालियामर्दन, गोवर्धनधारी, वेणुगोपाळ आणि युद्धाच्या पावित्र्यातील अशा प्रकारची शिल्पे आढळतात. पण सद्य विषयास अनुसरून आपण आपल्याला अपेक्षित शिल्पांविषयी जाणून घेणे योग्य ठरेल. अवतार पट्टामधील कृष्णाचे शिल्प हे द्विभुज अथवा द्विभुज किंवा सायुध चतुर्भुज असते. द्विभुज मूर्तीमध्ये त्याच्या हातात पावा असतोच, अन्यथा सुदर्शन चक्र. चतुर्भुज मूर्तीमध्ये मात्र विष्णूची गदा, शंख, चक्र, पद्म यामधील एकाच्या जागी पावा येतो. डोक्यास मोरपीस दिसते. 12. बुद्ध विष्णूच्या अवतारांमध्ये याला 10व्या शतकामध्ये अवतार स्थान मिळाले. बुद्धाची अनेक मंदिरे आहेत. त्याप्रमाणे त्याच्या जातक कथा आणि इतर मूर्तीही पाहायला मिळतात. विष्णू अवतारामुळे मंदिराच्या बाह्यांगावर लेण्यामध्ये किंवा स्वतंत्र मंदिरातही बुद्धमूर्ती आढळतात. या जशा उभ्या असतात तशाच पद्मासनबद्ध सुद्धा बहुतांशी वेळा मूर्ती द्विभुजच असतात. आता पाटेश्वरमधील 12 अवताराची माहिती घेऊ. वरती नमूद केल्याप्रमाणे हा शिल्पपट तांबूस काळ्या दगडामध्ये घडविलेला असून 4 भागात विभागला आहे. त्याच्या पहिल्या भागात मत्स्य, कूर्म, वराह या मूर्ती आहेत व पुढे अनुक्रमे नृसिंह, वामन, राम, परशुराम, बलराम, ऋषभदेव, कल्की, कृष्ण व बुद्ध असा क्रम आहे. यातील पहिले 3ही अवतार त्यांच्या मूळ रूपात आहेत. त्यानंतरच्या सर्व मूर्ती द्विभुज आहेत. दुसऱ्या शिळेमध्ये नृसिंहाचा उजवा हात अभय मुद्रेतील असून डावा हात वरद मुद्रेमध्ये आहे. वामनाचाही उजवा हात
अभयमुद्रेतील आहे, तर डाव्या हातातील छत्राचा केवळ दांडा शिल्लक राहिलेला दिसतो. यावरून त्याचा छत्राचा भाग पटापासून सुटा केलेला असावा. वामनाच्या डोक्यावर शेंडीही व्यवस्थित दिसते. रामाच्या डाव्या हातात बाण आणि उजव्या हातात धनुष्य आहे. परशुरामाचा उजवा हात अभयमुद्रेतील असून डाव्या हातात परशूचा केवळ दांडा शिल्लक राहिलेला आहे. परशूचा भाग फाळ भग्न झाला आहे. बलरामाचा उजवा हातही अभयमुद्रेतील असून डाव्या हातात खांद्याला टेकवलेला नांगर आहे. ऋषभाची मूर्ती मांडी घालून बसलेली असून त्याने डाव्या हातावरती उजवा हात ठेवलेला आहे. त्यातही त्याच्या उजव्या हाताच्या अंगठा व तर्जनी यांना शिल्पकाराने मोठ्या खुबीने जोडलेले आहे. त्यामुळे ही ज्ञानमुद्रा ठरते. शिवाय ऋषभाचे लोंबणारे कान दाखवावयासही शिल्पकार विसरलेला नाही. त्यानंतरच्या शिळेमध्ये कल्की उधळलेल्या घोड्यावर स्वार झालेला दाखविलेला असून त्याच्या उजव्या हातात उगारलेली तलवार आहे, तर डाव्या हातात घोड्याच्या मागे दडलेला असला तरी त्याने त्याचा लगाम धरला असावा असे जाणवते. कृष्णशिल्प हे छतावरून येणाऱ्या पाण्यामुळे जीर्ण झाले तरी त्यातील आवश्यक गोष्टींचा बोध होतो. कृष्ण द्विभुज असून पावा मुरली वाजवणारा आहे. अर्ध स्वस्तिकासनातील देहुडा पावली उभी असलेली ही मूर्ती पटावरील इतर मूर्तींपेक्षा स्थूल वाटते. पटावरील शेवटची मूर्ती बुद्धाची असून तिचेही कान खांद्यापर्यंत लोंबणारे आहेत. या मूर्तीत मात्र काही विशेष गोष्टी दिसतात. त्या म्हणजे ही मूर्ती चतुर्भुज आहे. तिच्या खांद्या मागच्या हातात शंख व चक्र ही आयुधे दिसतात, तर उर्वरित 2 हात ज्ञानमुद्रेत आहेत. या सर्व मूर्ती मत्स्य, कूर्म, वराह, ऋषभ व बुद्ध सोडून त्रिभंगावस्थेत उभ्या आहेत. प्रत्येकाच्या खांद्यावर यज्ञोपवीत आहे. शिवाय जाड धोतर व मध्यभागी लोंबणारा सोगा दिसतो. त्यावरही आभूषणे आहेत. कानात गोलाकार कुंडले आहेत. गळ्यात अलंकार आहेत. वामन अवताराशिवाय सगळ्यांच्या डोक्यावर मुकुट आहे. हे शिल्पपट 13व्या-14व्या शतकाच्या काळातील असावे असे वाटते. 13. नवग्रहपट्टम. आकाशस्थित ग्रहांना ज्योतिषशास्त्राच्या आधारे पटावर मांडण्याची परंपरा फार जुनी आहे. अशा ग्रहांना मानवाने सशस्त्र केले आणि त्याची स्थापना केली गेली. कालांतराने त्याचे पट घडविले गेले. असे पट बऱ्याच ठिकाणी आढळतात. असाच एक पट पाटेश्वर येथे 2ऱ्या क्रमांकाच्या लेणी समूहात आहे. अशा या नवग्रह आणि त्याच्या वाहन व शस्त्रांची सर्वमान्य माहिती पुढील प्रमाणे आहे. 1. सूर्य. वाहन 7. पांढऱ्या अश्वांचा रथ. आयुधे कमंडलू, अक्षमाला. 2. चंद्र. वाहन 10. पांढऱ्या अश्वांचा रथ. आयुधे गदा आणि अक्षमाला. 3. मंगळ. वाहन मेंढा. आयुधे गदा, दंड, शूल, अभयहस्त. 4. बुध. वाहन सिंह. आयुधे
खड्ग, चर्म, गदा, वरदहस्त. 5. गुरु. वाहन पिताश्व पिवळा घोडा. आयुधे दंड, अक्षमाला, कमंडलू, वरदहस्त. 6. शुक्र. वाहन शुभ्र अश्वरथ. आयुधे दंड, सूत्र, अक्षमाला. शनी. वाहन गिधाड. आयुधे शूल, नाग, धनुष्यबाण, वरदहस्त. राहू. वाहन काळा सिंह. आयुधे खड्ग. चर्म, शूल, वरदहस्त. 9. केतू. वाहन चित्रकपोत. 9. केतू. वाहन चित्रकपोत म्हणजे कबूतर. आयुधे गदा, वरदहस्त. ही यांची सर्वसाधारण माहिती आहे. मात्र जेव्हा यांचे पट केलेले असतात तेव्हा त्यामध्ये वाहन असतेच असे नाही. काही वेळा या ग्रहांच्या मूर्ती उभ्या असतात तर काही वेळा बसलेल्या. ज्ञात असलेल्या नवग्रह पटामध्ये भुवनेश्वर येथे 2 नवग्रह पट आहेत. त्यातील परमगुरू मंदिराच्या दारावर यांचे अंकन केलेले आहे. दुसरा पट हा भुवनेश्वर येथे मुक्तेश्वर मंदिर प्रांगणात असलेल्या शिळाखंडावर आहे. या दोन्ही पटामध्ये राहू व्यतिरिक्त सर्व ग्रह द्विभुज आणि पद्मासनात बसलेले आहेत. शिवाय त्यांना स्वतंत्र देवकोष्ठे म्हणजे ब्रॅकेट्स आहेत. पाटेश्वर येथील पट मात्र दोन स्वतंत्र शिलाखंडात घडविलेला आहे. यातील राहू शिवाय उर्वरित ग्रह द्विभुज आहेत. पहिल्या पटामध्ये सूर्य, चंद्र, मंगळ, बुध आणि गुरु यांची शिल्पे आहेत, तर दुसऱ्या पटावर शुक्र, शनी, राहू व केतू यांची शिल्पे आहेत. सूर्याच्या दोन्ही हातांमध्ये कमलकलिका आहेत. याचा मुकुट पूर्ण भग्न झाला असला तरी चेहऱ्यावरील भाव आणि ओठावरील मिशा ओळखता येतात. चंद्राचा चेहरा पूर्णपणे भग्न झालेला आहे. त्याच्या उजव्या अभय मुद्रेच्या हातातील अंगठ्यामध्ये अक्षमाला अडकवलेली आहे, तर डाव्या हातात कमंडलू आहे. मंगळाची मूर्ती सूर्यासारखीच थोडी भग्न झालेली असली तरी चेहरा पूर्णपणे चांगला आहे. त्याच्या उजव्या हातात अक्षमाला व डाव्या हातात वज्र आहे. मंगळाच्या इतर मूर्तींपेक्षा ही मूर्ती त्यामुळे वज्राचे अंकन असल्यामुळे वेगळी ठरते. बुधाचा मुकुट व चेहरा पूर्णपणे भग्न झालेला आहे. त्याच्या उजव्या अभय मुद्रेतील हातात बाण व डाव्या हातात धनुष्य आहे. गुरुचा चेहरा व मुकुट काहीसा भग्न झालेला आहे. त्याच्या हातात अनुक्रमे अभय मुद्रेतील हातात अक्षमाला व कमंडलू ही आयुधे आहेत. यातला दुसरा पट वर नमूद केल्याप्रमाणे 4 ग्रहांचा आहे. यातील पहिला ग्रह शुक्र आहे. शुक्राची मूर्ती मुकुटावर थोडी भग्न झालेली आहे. त्याचा चेहरा पूर्णपणे शिल्लक आणि भावपूर्ण आहे. त्याच्या हातात अनुक्रमे अभय मुद्रेतील हातात अक्षमाला व कमंडलू ही आयुधे दिसतात. शनीची मूर्ती शुक्राप्रमाणेच मुकुटावर थोडी भग्न झालेली आहे. त्याच्या हातात अनुक्रमे अभय मुद्रेतील हात व कमंडलू ही आयुधे आहेत. शनीच्या हातात सोटा, बाण, तलवार अशी आयुधे असतातच, पण या ठिकाणी त्याच्या उजव्या हातात कोणतेच आयुध नसल्याने मंगळाप्रमाणे ही मूर्ती वेगळी ठरते. राहूची मूर्ती नवग्रहाच्या पटावरील सर्वात वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती असते. त्याच्या हातात शूल, ढाल, तलवार, चर्म अशी आयुधे असतात, तर काही वेळा हातही दाखविले जात नाहीत. पाटेश्वर येथील ही मूर्ती दुसऱ्या प्रकारची आहे. या शिल्पाला हात नाहीत. मूर्तीच्या डोक्यावर मुसलमान लोक घालतात तशी गोलाकार टोपी आहे. त्याच्या चेहऱ्याचा
उजवीकडील भाग भग्न झालेला आहे. त्यावर वरच्या बाजूस चंद्राची कोर असावी असे वाटते. शिवाय याचा कमरेपासून भाग दाखविलेला नसतो. कुंडात खालील बाजूस बसविलेला असतो. केतूची मूर्ती या शिल्पखंडावरील शेवटची मूर्ती आहे. याचा मुकुटही भग्न झालेला आहे. त्याच्या उजव्या हातात तलवार, येथे लहान आकाराची झुरिका अथवा खंजीर आहे. पण हा केवळ शिल्पाचे प्रमाण सांभाळण्यासाठी केलेली तडजोड आहे. तर डावा हात कोपऱ्यापासून पूर्णपणे भग्न झालेला आहे. पण त्यात दिवा किंवा तो हात वरद मूर्तेतील असावा मुद्रेतील असावा असे वाटते. त्याचा कमरेखालील भाग सापाच्या शेपटीसारखा आहे. या शिल्पाची थोड्या विश्लेषणाने ही माहिती झाली. कारण बाकीची वर्णने ही सर्व मूर्ती सारखीच लागू पडतात. ती म्हणजे राहू व केतू. शिवाय येथील सर्व मूर्ती मांडी घालून बसलेल्या आहेत. प्रत्येकाच्या हातात आणि पायात जाडसर तोडे आहेत. शिवाय सर्वांच्याच मागील बाजूस तेजोवलय दिसते. आभूषणांमध्येही थोड्याफार फरकाने सारखेपणा आहेच. कानात गोलाकार कुंडले आणि गळ्यातील अलंकार उल्लेखनीय आहेत. या शिल्प वर्णनानंतर एक महत्त्वपूर्ण गोष्ट उरते, ती म्हणजे या पटास घडविताना कोणत्या ग्रंथाचा अथवा माहितीचा आधार घेऊन बनविलेला याची. या पटावरील शिल्पांची माहिती अग्निपुराणावरून घेतल्याचे निसंशयरित्या दिसते. कारण यांच्या हातातील आयुधे आणि इतर माहिती अग्निपुराणातील माहितीशी जुळणारी आहे. केवळ मंगळाच्या हातातील वज्र याचा संदर्भ कोणत्याच पुराणात आढळत नाही. व शनी उजव्या हातात कोणतेच शस्त्र नसल्याचा उल्लेख श्रीतत्वनिधी या ग्रंथात दिलेला आहे. त्यात शनी चतुर्भुज सांगितला आहे. अग्निपुराणांतर्गत मंगळाच्या हातात भाला व अक्षमाला असावयास हवी, तर शनीच्या हातात शूल, वरद ही आयुधे असावयास हवी. या पटाची निर्मिती 13व्या-14व्या शतकात झाली असावी असे वाटते. सूरसुंदरी हा शिल्पशास्त्रातला एक अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर प्रकार आहे, पण त्या मानाने डावलला गेलेला. यांचे मंदिराच्या बाहेरील बाजूस लेण्यांमध्ये अंकन केलेले दिसते. मुख्यतः या मंदिराच्या बाहेरील बाजूने दिसतात. मंदिराच्या बाह्यांगावर मंदिर सौंदर्यात भर घालण्याशिवाय काही विशिष्ट हेतूने सूरसुंदरी घडविलेल्या असतात. केवळ सुंदरता हा त्यांचा हेतू कदापि नसतो. त्यामागील संकेत समजावून घेतल्यास अशा पाषाणरूपी सौंदर्यवती पाहतानाचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही. अगदी भारतभर अशा सूरसुंदरी आढळलेल्या आहेत. शिल्पप्रकाश या ग्रंथांतरीत त्यांची विस्तृत माहिती मिळते. सूरसुंदरीचे एकूण 16 प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे: अलसा, तोरणा, मुग्धा, मानिनी, डालम, मलिका, पद्मगंधा, दर्पणा, विन्यासा, केतकीभरणा, पुत्रवल्लभा, चामरा, गुंठना, नर्तकी, शुकसारिका, नुपूरपादिका, मर्दला. यातील पाटेश्वर येथे दुसऱ्या लेणी समूहात 3ऱ्या लेणीमध्ये पूर्वाभिमुख एक सूरसुंदरीचे शिल्प पाहायला मिळते. शिल्पशास्त्रानुसार हे नर्तकीचे शिल्प आहे. तिने आपला उजवा पाय जमिनीस टेकवून डावा पाय उजव्या पायाच्या पोटरीजवळ आणलेला आहे. अर्धस्वस्तिकासनात पण त्रिभंगावस्थेत उभी असलेली ही मूर्ती सुंदर, मोजकेच पण ठसठशीत आभूषणे ल्यालेली आहे.
तिचे पुष्ट स्तन आणि डमरूमध्या कटी प्रदेश दाखविण्यास शिल्पकार विसरलेला नाही. या सुंदरीच्या डोक्यावर सामान्य मुकुट आहे. गोलाकार कर्णकुंडले, कंठभूषण, बाजूबंद, जाडसर कंकणे, कीट प्रदेशावर तलम वस्त्र नेसलेले असावे असे वाटते. त्यावरील मेखला व त्याची मोठी अर्धवर्तुळाकार पायाशी रुळणारी किनार, उत्तरीयाच्या पायालगतचा काठ, त्यावरील जाड तोडे तिच्या सौंदर्यात भर घालतात. हिच्या उजव्या भग्न झालेल्या हातात कमलकलिकेचा दांडा आहे असे वाटते, तर डाव्या हातात पात्र आहे. त्यास परळ हे शास्त्रीय नाव देणे अधिक योग्य ठरेल. हे शिल्प चल आहे, त्यामुळे हे इथे नंतर आणून ठेवलेले आहे हे निश्चित. या शिल्पावरून हे 13व्या शतकातील असावे. चंद्रशेखर येथील 3ऱ्या क्रमांकाच्या लेणी समूहात उत्तराभिमुख लेणीमध्ये पूर्वाभिमुख एका देवाकोष्ठात ही मूर्ती आहे. याच्या नावावरूनच ही चंद्र धारण केलेली शिवाची मूर्ती आहे हे समजते. चंद्रशेखर या शिवरूपाची अशुभदे दागम शिल्परत्न आगम या ग्रंथात काही वर्णने आलेली आहे. शिवाय शिवासोबत काही वेळा पार्वतीही दाखविली जाते. त्यावेळी त्यास उमासहित चंद्रशेखर म्हटले जाते. पण सद्य विषयास अनुसरून इथे केवळ शिव या मूर्तीविषयी जाणून घेऊ. अशुभदेदागम यामध्ये शिव चतुर्भुज, त्यात अभय, टंक, कर्तरी व वरदमुद्रा धारण केलेला, समभंग, चामडे पांघरलेला, त्याच्या डाव्या बाजूस चंद्रकला असलेला असा सांगितलेला आहे. आगमामध्ये त्यास 4 हात व त्यात अभय, वरद, काळवीट, टंक, वरद अथवा सिंहकर्ण, गजहस्त, समपाद, समभंग, खांद्यापर्यंत केस असलेला, कानात अनुक्रमे मकर आणि रत्न, शंखपत्र अथवा पद्मपत्र, कुंडले, अंगावर हार, केयूर, कटक, अंगठ्या, जानवे, मेखला, डाव्या बाजूस चंद्रकला असलेला सांगितलेला आहे. शिल्परत्नामध्ये त्याचा तांबडा रंग सांगून तो समभंग उभा असल्याचे म्हटले आहे. त्याला 4 हात असून त्यामध्ये अभय, टंक, हरिण व वरद मुद्रा धारण केलेला असावा असे म्हटले आहे. शिवाय त्याच्या उजव्या अथवा डाव्या बाजूस चंद्रकला सांगितलेली आहे. पाटेश्वर येथील मूर्ती या सगळ्याहून थोडी निराळी आहे. समभंग उभ्या असलेल्या या मूर्तीच्या पायाजवळ भग्न झालेले बहुधा नंदीचे शिल्प असावे. मूर्ती द्विहस्ती असून तिचे दोन्ही हात भंग पावलेले आहेत. तरी त्याच्या ठेवणीवरून तिचा उजवा हात अभयमुद्रेतील असून डावा हात बेलफळ, आंबा, महाळुंग घेतलेला असावा असे वाटते. बेलफळ अथवा आंबा अथवा महाळुंग घेतलेला असावा असे वाटते. मूर्तीच्या डोक्यावर करंड मुकुट आहे. तिच्या डोक्यावरील आडव्या पट्टीवर मध्यभागी चंद्रकोर उठावदार पद्धतीने कोरलेली आहे. अंगावर मोजकीच आभूषणे आहेत, पण त्यातही शिवाच्या अंगावरील पट्टीसारखे जानवे थोडे अधिक मोठे म्हणजे गुडघ्यापर्यंत लोंबत असलेले दाखविलेले आहे. खांद्यावरील वस्त्राची किनार दोन्ही बाजूने व्यवस्थित दिसते आहे. या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने नमूद केली पाहिजे, ती म्हणजे तुलनात्मक आपल्याकडे चंद्रशेखराच्या मूर्ती कमी आहेत आणि ग्रंथांतरित जी वर्णने आढळतात ती दक्षिण भारतातील मूर्तींना यथायोग्य लागू पडणारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास ही मूर्ती इतर मूर्तींच्या तुलनेत निराळी आहे हे नक्की. हे शिल्प 18व्या शतकातील असावे.
अष्ट सप्तमातृका. अष्ट अथवा सप्तमातृका. शुंभ निशुंभ चंडमुंड रक्तबीज यांच्या वधासाठी झालेल्या युद्धाच्या वेळी एक जी कथा सांगितली जाते ती अशी. रक्तबीजाला किंवा वरती नमूद केलेल्या यापैकी कोणत्याही असुराला दिलेल्या आशीर्वादामुळे त्याच्या जमिनीवर पडलेल्या रक्तापासून एक एक असुर निर्माण होऊ लागले व ते देवतांशी युद्ध करायला लागले. त्यामुळे असुर संहार अशक्य झाला. त्यावेळी सर्व देवतांनी मातृकांचे आवाहन केले. या मातृकांनी त्या असुरांचे रक्त जमिनीवर पडण्याआधीच ते प्राशन करायला सुरुवात केली. त्यामुळे असुरांची उत्पत्ती थांबली आणि असुरांचा संहार झाला. काही ग्रंथांतर्गत असुरांची विविध नावे आढळतात, मात्र बाकीचा कथाभाग सारखाच दिसतो. काहीही असले तरी या कथेमुळे मातृका या प्रथमतः अनार्य देवता होत्या हे सिद्ध होते. नंतर त्यांना शैवागमात घेण्यात आले. त्यानंतर त्या अनेक घराण्याच्या कुलदेवताही बनल्या. मत्स्यपुराण, मार्कंडेय पुराण, अग्निपुराण, रूपमंडन, चतुर्वर्ग चिंतामणी अशा बऱ्याच ग्रंथांमध्ये सप्तमातृकांची नावे आणि वर्णने आढळतात. अशा या सप्त अथवा अष्ट मातृकांचा शिल्पपट कोरण्याची प्रथा इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून सुरू झाली. त्यापूर्वी त्याच्या स्वतंत्र मूर्तींची पूजा होत होतीच, पण त्यांची पट रूपाने पूजा केली जात नसे. त्यांना स्वतःचे असे वेगळे स्थान होते. विविध ग्रंथांमध्ये या मातृकाची विविध नावे आढळतात, म्हणजे त्यांच्या नावामध्ये तफावत दिसते. त्यातील सर्व मान्य नावाचा विचार करू. त्या सप्तमातृका पुढीलप्रमाणे आहेत. ब्रह्माणी, वैष्णवी, माहेश्वरी, वाराही, कौमारी, इंद्राणी, चामुंडा. 1 ब्रह्माणी, 2 वैष्णवी, 3 माहेश्वरी, 4 वाराही, 5 कौमारी, 6 इंद्राणी, 7 चामुंडा. रूपावतारामध्ये या नामावलीत महालक्ष्मीचे नाव दिलेले आहे, म्हणजे तिचे नाव मातृकांमध्ये घेतले की त्या अष्टमातृका होतात. वरती नमूद केलेल्या ग्रंथामध्ये असलेले देवीचे वर्णन त्या त्या कोष्टकात इथे देत आहे. 1 ब्रह्माणी. मत्स्यपुराण 4 हात, त्यात अक्षमाला कमंडलू. विश्वकर्मशास्त्र 6 हात, त्यात वरद अक्षमाला पळी पुस्तक कमंडलू उभय 4 तोंडे. मार्कंडेय पुराण 2 हात, त्यात अक्षमाला कमंडलू. रूपमंडन 4 हात, त्यात खालील हातात अक्षसूत्र पळी व वरच्या हातात कमंडलू. श्री तत्वनिधी 6 हात, त्यात वरद अक्षमाला पळी पुस्तक कमंडलू अभय 4 तोंडे. वैष्णवी मत्स्यपुराण 4 हात, त्यात वरद शंख चक्र गदा बालकासह. विश्वकर्मशास्त्र 6 हात, त्यात वरद गदा कमलमाला शंख चक्र अभयरंग सावळा. मार्कंडेय पुराण 6 हात, त्यात शंख चक्र गदा शारंग खड्ग. रूपमंडन 4 हात, त्यात वरद शंख चक्र गदा. श्री तत्वनिधी 6 हात, त्यात वरद गदा कमलमाला शंख चक्र अभय रंग सावळा. माहेश्वरी मत्स्यपुराण 4 हात, त्यात कपाल शूल खटवांग वरद जटामुकुट चंद्रशेखर. विश्वकर्मशास्त्र 6 हात, त्यात वरद माला डमरू शूल घंटा अभय रंग पांढरा. त्रिनेत्र 5 तोंडे चंद्रकला. मार्कंडेय पुराण 4 हात, त्यात त्रिशूल वरद अहि वलय चंद्रशेखर. रूपमंडन 4 हात, त्यात कपाल शूल खटवांग वरद. श्री तत्वनिधी 10 हात, त्यात तलवार वज्र त्रिशूल परशु अभय
वरद पाश घंटा नाग अंकुश पाचतोंडे रंग पांढरा त्रिनेत्रा चंद्ररेखा. वाराही 4 वाराही मत्स्यपुराण 6 हात त्यात घंटा चामर गदा चक्र दानवेंद्र विनाशिनी. विश्वकर्मशास्त्र 6 हात त्यात वरद दंड खडक केटक पाश अभय वराहमुख रंग काळा. मार्कंडेय पुराण यज्ञ वराह रूपधारी रूपमंडन 4 हात त्यात घंटा चामर गदा चक्र. श्री तत्वनिधी 6 हात त्यात वरद दंड खडक खेटक पाश अभय वराहमुख रंग काळा. 5 कौमारी मत्स्यपुराण 6 हात त्यात शूल शक्ती कुकुट कृकवाकू म्हणजे कृकवाकू. विश्वकर्मशास्त्र 12 हात त्यात वरद शक्ती पताका दंड पात्र बाण धनुष्य घंटा कमल कुकुट परशु अभय रंग तांबडा 6 तोंडे. मार्कंडेय पुराण 2 हात त्यात शक्ती रूपमंडन 4 हात त्यात शूल शक्ती गदा. श्री तत्वनिधी 12 हात त्यात वरद शक्ती पताका दंड पात्र बाण धनुष्य घंटा कमल कुकुट परशु अभय रंग तांबडा 6 तोंडे. इंद्राणी 6 इंद्राणी मत्स्यपुराण 4 हात त्यात वज्र शूल गदा खडग बहुलोचनी. विश्वकर्मशास्त्र 6 हात त्यात वरद अक्षमाला वज्र कलश पात्र अभय रंग सोनेरी शस्त्राक्षी. मार्कंडेय पुराण 2 हात त्यात वज्र शस्त्राक्षी रूपमंडन 4 हात त्यात शूल गदा बहुलोचनी. श्री तत्वनिधी 6 हात त्यात वरद अक्षमाला वज्र कलश पात्र अभय रंग सोनेरी शस्त्राक्षी. चामुंडा मत्स्यपुराण 7 चामुंडा मत्स्यपुराण 6 हात त्यात शक्ती सकेशमुंड शक्ती अथवा सकेशमुंड कपाल वाहन गिधाड कावळा. विश्वकर्मशास्त्र 10 हात त्यात मुसळ कवच बाण अंकुश खडग ढाल पाश धनुष्य दंड कुऱ्हाड कृशोदरी गर्ताक्षी सर्पभूषणी दंष्ट्राग्रा. मार्कंडेय पुराण मला वर्णन सापडलेले नाही. रूपमंडन 10 हात त्यात मुसळ कवच बाण अंकुश खडग ढाल पाश धनुष्य दंड कुऱ्हाड कृशोदरी गर्ताक्षी सर्पभूषणी दंष्ट्राग्रा. श्री तत्वनिधी 10 हात त्यात मुसळ कवच बाण अंकुश खडग ढाल पाश धनुष्य दंड कुऱ्हाड कृशोदरी गर्ताक्षी सर्पभूषणी दंष्ट्राग्रा. याशिवाय नारसिंही वैनायकी महालक्ष्मी यांची वर्णने अशी आहेत. नारसिंही नीलवर्णी सिंहमुखी चतुर्भुज त्यात कमळ गदा शंख चक्र ही आयुधे. महालक्ष्मी ही चतुर्भुज पासून 20 हातांपर्यंत असते. शिल्पपटात मात्र द्विभुज किंवा चतुर्भुज असते. तिच्या हातात शंख चक्र गदा महाळुंग अशी आयुधे असतात. पाटेश्वर मधील मातृका पटावर सर्व मातृका द्विभुज आहेत. या पटामध्ये नारसिंही व वैनायकी आहेत. शिवाय मातृकांचा क्रमही वरती दिलेल्या क्रमापेक्षा वेगळा आहे. पटावरील क्रमानुसार त्यांच्या हातातील आयुधे आणि वेगळेपणा पुढे नमूद करीत आहे. 1 ब्रह्माणी स्त्रुव कमंडलू 2 माहेश्वरी त्रिशूल अभय त्यात अक्षमाला असलेली 3 कौमारी वज्र पात्र 4 वैष्णवी शंख चक्र 5 वाराही हिचे मुख वराहाचे आहे. शिवाय ती पूर्ण मान वळवून डावीकडे पाहत आहे. बाण धनुष्य 6 इंद्राणी वज्रपात्र चामुंडा खडक ढाल 8 महालक्ष्मी गदा पात्र. वास्तविक अशा शिल्पपटाच्या शेवटी गणेश वीरभद्र किंवा सोम असतात. माझ्या आठवणीत हेरले जिल्हा सोलापूर
येथे एका विहिरीत सप्तमातृकांचा पट आहे. वास्तविक अशा शिल्पपटाच्या शेवटी गणेश, वीरभद्र किंवा सोम असतात. माझ्या आठवणीत हेर्ले, जिल्हा कोल्हापूर येथे एका विहिरीत सप्तमातृकांचा पट आहे. स्थानिक त्या ठिकाणाला जळाई हा जल आई याचा अपभ्रंश असावा किंवा अप्सरा मंदिर असे म्हणतात. हा पटही निराळा आहे. त्यावरती संशोधन होणे गरजेचे आहे. त्याच्या सुरुवातीला सोवळे नेसलेली, दंड व कमंडलू असलेली एक पुरुष मूर्ती आहे. तर पटाच्या शेवटी 5 कुंभ व त्यावर कलश स्थापन केलेल्या 7 ओळींची मालिका दिसते. याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. हा पट 13व्या शतकातील असावा असे वाटते. नागशिल्प पाटेश्वर येथे नागांची म्हणता येतील अशी 3 शिल्पे आहेत. त्यापैकी एक शिल्प पाटेश्वर मंदिरामागे भिंतीस टेकवून ठेवलेल्या शिळेवर आहे. दुसरे व तिसरे शिल्प लेणी क्रमांक 3 येथे अनुक्रमे उत्तराभिमुख लेणीत उजवीकडील स्तंभावर व पूर्वाभिमुख लेणीत उजवीकडील भिंतीवर आहे. या 3ही नागांमध्ये काहीही साम्य नाही. त्यामुळे याचा स्वतंत्र विचार करायला हवा. यापूर्वी पुराणांतर्गत येणारे काही नाग अथवा सर्प यांची माहिती पाहू. अथर्ववेद, यजुर्वेद, महाभारत, वराह पुराण अशा काही पुराणांमध्ये प्रमुख काही नागाची नावे येतात. यात वासुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापद्म, शंखपाल आणि कुलिका असे सर्प अथवा नाग सांगितलेले आहेत. यामध्ये त्याचे रंग व इतर वर्णने देखील दिलेली आहेत. यजुर्वेदामध्ये रुद्रास अहिसंत सर्पाचे सान्निध्य असलेला म्हटलेले आहे. शतपथ ब्राह्मणात नागमाता कद्रू हिला पृथ्वीचे प्रतीक मानून पूजनीय ठरवले आहे. पूजनीय ठरविले आहे. शिवाय पुराणात अनेक कथांमध्ये याचे नाव येते. कालियामर्दन समुद्रमंथनावेळी वासुकीची अरी केल्याचा उल्लेख आहे. भारतीय परंपरेत नाग हा क्षेत्रपाल म्हणून मान्यता पावलेला आहे. अनेक नवस फेडण्यासाठी नागमूर्ती तयार करून झाडाखाली किंवा मंदिर आवारात बसवितात. त्यांना नागफळ, नागशिळा म्हणतात. शिवाय तो पुरुषत्वाचे प्रतिनिधित्व करणाराही मानला जातो. पाटेश्वर येथे मंदिरामागे अशीच एक नागशिळा आहे. कोण्या भाविकाने त्याच्या समोरही एक लहान शिवलिंग आणून ठेवलेले दिसते. हे शिल्प पाहताना त्याच्या फण्याचे तोंड पलीकडे असावे असे वाटते. दुसरे नागशिल्प तिसऱ्या लेणी समूहातील उत्तराभिमुख लेणीत खांबावर आहे. हा खांब 14व्या शतकात बसविल्याचे वरती नमूद केलेले आहेच. या खांबावर नागसर्प शिल्पाप्रमाणे लिंगपट, पंचलिंगे, कुंडली, ज्योतिष अभ्यासक पाहतात ती पत्रिका व अन्य काही सुटी शिवलिंगे आहेत. लिंगपट हा 11 रकान्यात असूनही त्याची संख्या 206 आहे. त्याच्या खालच्या बाजूस 7 सुटी लिंगे व एका गोलाकार भागात पंचलिंगे आहेत. त्याच्या खाली कुंडली कोरलेली आहे व सर्वात शेवटी 2 सुटी लिंगे आहेत. नागाच्या शेपटीला कमळपुष्प उलटसुलट जोडलेले दिसते. जणू काही कमळामधूनच हा नाग बाहेर आलेला आहे. याच्या सगळ्यात शेवटी मत्स्याचे शेपूट वाटावे असे घडविलेले आहे. इथे नागशिल्प शिवलिंगे
व कुंडली याचा स्वतंत्र विचार करावा लागेल व त्याचा परस्पराशी काय संबंध आहे ते पाहावे लागेल. उपरोल्लेखित लिंगाची संख्या ही एकूण मिळून 216 होते. 206 लहान लिंगे, सुटी 9 लिंगे, एक पंचलिंग ही 2 जपमाळांची संख्या आहे. पंचलिंगाची माहिती तर आलेलीच आहे, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती येथे करीत नाही. सरतेशेवटी विषय उरतो तो कुंडलीचा. वास्तविक कुंडलीन म्हणजे नाग, साप, नाग अथवा साप याचा मनुष्याच्या जन्मपत्रिकेशी काहीही संबंध नाही. तो केवळ एक चिन्ह आहे. पण काही प्रत्यक्षदर्शी याला कालसर्प म्हणतात, जो चुकीचा आहे. याचा संबंध कुंडलींशी येतो असे म्हणता येईल. याशिवाय लेणी क्रमांक 3 येथे कुंडलिनीच्या समोर स्तंभावर लिंगपटामध्ये एक दंडाकृती कोरलेली आहे. काही प्रत्यक्षदर्शी त्यास योगदंड म्हणतात व त्याचा संबंध महालक्ष्मीच्या योगदंडाच्या कथेशी जोडतात. पण हे शिल्प नक्की आहे कशाचे हे न पाहताच असा निष्कर्ष केलेला असल्यामुळे आधी या स्तंभावरील दंड व लिंगपट समजून घेऊ. इथे 17 ओळींमध्ये मिळून एकूण 300 लिंगे उठावाने कोरलेली आहेत. ही 300 लिंगे म्हणजे 300 रुद्र आहेत. त्यांना त्रिशती रुद्र म्हणतात. शिव महिम्नामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. दंडाच्या खालच्या बाजूस उलटसुलट कमळपुष्पे आहेत, तर शेवटी मासाच्या शेपटीचा आकार आहे. याचा अर्थ असा की खालील मत्स्य हा विष्णुरूप आहे. त्याच्या नाभिकमलातून लहान देठ निघून पुन्हा वरती कमलपुष्प आहे. फक्त इथे त्यातून ब्रह्मा निघालेला दाखवण्याऐवजी लिंग दाखविलेले आहे. हा दंड म्हणजे जागृत झालेली कुंडलिनी आहे असे दाखवावयाचे असावे असे वाटते. या दंडावर खालील बाजूस एक लेख कोरलेला आहे, पण त्याचे वाचन झालेले नाही आणि त्याच्यावरची अक्षरे इतकी जीर्ण झालेली आहेत तरी त्यातील काही शब्दाचे वाचन करता येते. हा लेख आडवा कोरलेला आहे. त्याचे त्रोटक वाचन पुढील प्रमाणे. उ गुणिले दे व ओम घ स क ल सी व. पण यावरून कसलाच बोध होत नाही. याच्या वरच्या बाजूने अनुक्रमे 3 बिल्वपत्रे, एक गोललिंग व त्याखाली सम हम ही अक्षरे, स हम ही अक्षरे कोरलेली आहेत. पण ही अक्षरे सरळ आहेत, खालील लेखासारखी आडवी नाहीत. या दोन्ही नागरूपाचे आणखी एक सुंदर विवेचन डॉ. राची ढेरे यांनी दिलेले आहे. तो संपूर्ण उतारा इथे देणे योग्य ठरेल. यल्लम्मा, मातंगी, रेणुका, सांतेरी, भूमिका इत्यादी नावांनी दक्षिणेत सुप्रतिष्ठित असलेल्या भूदेवीच्या उपासनेत नागाला, नागचिन्हाला विशेष महत्त्व आहे. रेणुकेच्या वा यल्लम्माच्या उपासिकेच्या हाती नागफणीची काठी असते. दक्षिण कोकणात व गोमंतकात वारुळ रूपाने पूजिल्या जाणाऱ्या सांतेरीच्या उपासनेत नागाचे महात्म्य गृहीतच आहे. प्रस्तुत उतारा वाचल्यानंतर या नागशिल्पाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो व त्याचे एका वेगळ्या नजरेने आकलन होऊ लागते. पूर्वाभिमुख लेणीमध्ये उजवीकडील भिंतीवर एक नागमूर्ती आहे. या मूर्तीच्या डोक्यावर 5 फण्याचा शेष आहे, तर मूर्तीचा खालचा भाग नागाच्या शेपटीसारखा आहे. हे एक
स्त्रीशिल्प आहे. याच्या फण्याच्या संख्येवरून ही कुणी प्रतिष्ठित देवता आहे हे समजते. अशा प्रकारची अत्यंत सुंदर शिल्पे भारतभर आढळलेली आहेत. ही कधी मंदिर मंडपातील खांबांना वेटुळे घालून वरील बाजूस फणा काढलेली दिसतात, तर काही ठिकाणी मंदिराच्या बाह्यांगावर शिल्पांमध्ये, पण इथे मात्र एकाच ठिकाणी नंदी, 2 शिवलिंगे व नागदेवतेचे शिल्प आढळते. उपरोल्लेखित 2 सर्पाकृती व सरळ शिल्पाचा अथवा दंडाचा स्वतंत्र विचार करावयाचा झाल्यास त्याचा गोरक्षनाथांनी सांगितलेल्या कुंडलिनी जागृतकरणाशी संबंध जोडता येतो. त्यासाठी या लेणीचा नाथ संप्रदायाशी आधी काही संबंध लागतो का ते पाहावे लागेल. तो परिशिष्ट 3 मध्ये दिलेला आहे. सूर्य. वैदिक देवतांमध्ये शिव आणि विष्णू यानंतर सूर्य ही मुख्य देवता आहे. यांच्या पंचायनातही याचा समावेश होतो. त्यामुळे हा विशेष स्थान पावलेली देवता आहे. याच्या अनेक ठिकाणी मूर्ती पाहायला मिळतात. त्यातील काही प्रसिद्ध पावलेल्या आहेत, पण त्याआधी सूर्याची सर्वसाधारण माहिती घेणे आवश्यक आहे. वैदिक वाङ्मयामध्ये याला स्थान नसले तरी त्याचा आदित्य या रूपाशी स्वतंत्र सूक्ते आहेत. ऋग्वेदातील सूक्तांमध्ये आदित्याची 6 नावे सांगितली आहेत. ती अशी: वरुण, भग, दक्ष, अंश, अर्यमन व मित्र. यामध्ये आदित्य यास मिळवून 7वा सूर्य म्हटले आहे. शतपथ ब्राह्मणात त्यांची संख्या 12 सांगितली आहे, तर तैत्तिरीय ब्राह्मणात वरुण, मित्र, अर्यमन, अंश, भग, इंद्र, विवस्वत, धातृ अशी 8 नावे सांगितली आहेत. या सर्वांमध्ये काहीतरी विशेष गोष्टी ग्रंथकारांनी दिलेल्या आहेत. प्रस्तुत विषयाशी त्याचा संबंध नसल्यामुळे त्या इथे देण्याचे कारण नाही. यानंतर सूर्याची इतर रूपे पाहू. अशुम दभेदागमम या अग्निपुराण, अभिलाषितार्थचिंतामणी, मत्स्यपुराण अशा बऱ्याच ग्रंथांमध्ये याची वर्णने आलेली आहेत. अशुभ दभेदागम रक्तमंडल, रक्तपद्म, द्विभुज व त्यात कमळ धरलेला, करंड मुकुट, लाल वस्त्रे. अग्निपुराण एक चाकी 7 घोड्यांचा रथ अथवा नुसता घोडा. द्विभुज व त्यात कमळ धरलेला, राज्ञी व निक्षुंभा या पत्नीसह. अभिलाषितार्थ चिंतामणी तांबडा 7 घोड्यांचा एक चाकी रथ अथवा कमळावर पाय तेजपुंज अस्पष्ट, द्विभुज कमळ धरलेला, तांबडी वस्त्रे, कुंडले व किरीट आपल्या सेवकांसह. मत्स्यपुराण गौरवर्ण एक चाकी 7 घोड्यांचा रथ, दोन्ही हातात कमळ धरलेला, सेवकांसहित. पाटेश्वर येथे असणारे सूर्याचे शिल्प बरेच निराळे आणि थोड्या वेगळ्या पद्धतीचे पण आहे. कारण एका मोठ्या शिलाखंडावर दर्शनी बाजूस आपल्या हाताच्या अंगठ्याच्या आकाराची 1008 लिंगे 16 ओळींमध्ये घडविलेली आहेत आणि त्याच्या वरील बाजूस मध्यभागी सूर्यमूर्ती बसविलेली आहे, जी बरीचशी भग्न झालेली आहे. या मूर्तीचा चेहरा व हात पूर्णपणे गेलेले आहेत. त्याच्या अंगावरील कंठभूषण, जानवे, कटिवस्त्र, मेखला ही आभूषणे व्यवस्थित समजून येतात. आता या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतात. एक म्हणजे ही भग्न झालेली मूर्ती सूर्याचीच आहे का, आणि दुसरा म्हणजे ही सूर्याचीच असेल तर त्याच्या भोवताली 1008 लिंगे घडवली गेली का. यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मूर्तीच्या खालील चौथऱ्यावर असलेल्या शिल्पाकडे निरीक्षण करून पाहावयास लागेल.
त्यावर मध्यभागी 1, डावीकडे 3 व उजवीकडे 3 असे 7 उधळलेले घोडे दिसतात की जे सूर्याचे वाहन आहे. त्याच्या पायात बूट असावेत असेही वाटते, कारण त्याचे पाय जीर्ण झालेले नाहीत तरीही त्याच्या पायाची बोटे दिसत नाहीत. येथे शिल्पकार ती कोरण्यास विसरला किंवा त्याने ती कोरलेली नाहीत असे म्हणण्यास जागा नाही. त्यामुळे ही मूर्ती निश्चितपणे सूर्याची आहे याबद्दल शंका उरत नाही. सूर्य आणि शिव यांचे एकत्र रूप सांगणारे सूर्य शिव हे एकरूप आहेत ते इथे पाहावयास मिळते किंवा याला मार्तंड भैरव म्हणणेही समर्पक ठरेल. भारतात मार्तंड भैरवाच्या मूर्त रूपात बऱ्याच मूर्ती आढळतात, पण त्याचे या ठिकाणी शिव अव्यक्त रूप आणि सूर्याचे व्यक्त रूप असे फार कमी ठिकाणी पाहावयास मिळते. म्हणून या पटास सूर्यशिव अथवा मार्तंड भैरव म्हणणे योग्य ठरेल. अशाच प्रकारचे आणखी एक लिंगपट या लेणीमध्ये दक्षिणाभिमुख ठेवलेला आहे. इथे फरक इतकाच आहे की यावर मध्यभागी पार्वतीचे शिल्प आहे. पार्वतीचे हे शिल्प चतुर्भुज असून तिच्या हातात अनुक्रमे अभयमुद्रा, उद्बाहू अथवा ऊर्ध्वबाहू मध्ये शिवलिंग, प्रज्वलित अग्नी असलेले कुंड व कमंडलू ही लांछने अथवा आयुधे आहेत. पार्वतीचे अशा प्रकारचे शिल्प सुद्धा फार कमी ठिकाणी आढळते. या शिल्पास पंचाग्नी तपस हे नाव आहे. तिच्या हातातील अग्नी हा त्याचे द्योतक आहे. या शिल्पाचा अर्थ असा आहे की तिच्या हातातील शिवलिंग हे तिच्या शिवाच्या आराधनेचे अथवा ओढीचे रूप दाखवितात, तर अग्निकुंड हे तिच्या 4 दिशेस 4 व वरील 1 म्हणजे सूर्य असे 5 यांचा दाह सहन करू शकणारी अथवा करणारी देवता अशा अर्थाने घेतला जातो म्हणजे घेतात. पाटेश्वर येथील पार्वतीच्या अंगावर मोजकीच आभूषणे आहेत. शिवाय तिच्या डाव्या पायाशी शेपटीवर केलेली घोरपड हे तिचे वाहनही सहज ओळखता येते. याच लेणीमध्ये ब्रह्मस्थानावर असलेल्या शिवलिंगाच्या मागे विष्णुशिल्प असलेला सहस्त्रलिंगपट आहे. याचे हरिहर असे सार्थ वर्णन करता येईल. इथे विष्णू व्यक्त रूपात व शिव अव्यक्त रूपात आहे. काही प्रत्यक्षदर्शी यांचा विष्णू सहस्त्रनामाशी संबंध जोडतात, पण त्यास काही आधार नाही. येथील विष्णू समभंग अवस्थेत उभा असून सालंकृत आहे. मूर्ती चतुर्भुज असून त्याचे मुख व डावीकडील दोन्ही हात भंग झालेले आहेत. उजवीकडील 2 हातांपैकी वरील हातात पुष्प व खालील हातात जमिनीस टोक टेकविलेली गदा व्यवस्थित दिसते. विष्णूच्या उजव्या बाजूस वीरासनात नमस्कार मुद्रेतील गरुड आहे. त्याचे पंख पसरलेले आहेत. चेहरा भंग झालेला असला तरी त्याच्या मागील तेजोवलय ओळखू येते. विष्णूच्या डाव्या बाजूस लक्ष्मी आहे. त्रिभंगावस्थेत उभी असलेली ही देवी त्रिभुज आहे. तिच्या अभयमुद्रेतील हातात अक्षमाला आहे, तर दुसऱ्या हातात पुष्प. तिची मान डावीकडे वळलेली आहे. हे शिल्प बरेचसे जीर्ण झाले असले तरी त्याची प्रमाणबद्धता खिळवून ठेवणारी आहे. या तीनही पटाचा एकत्रित विचार करता हे 18व्या शतकातील आहेत असे वाटते. नंदिकेश्वर अथवा नंदीधारी शिवलिंग विश्वेश्वर तळ्याजवळच्या लेणीमध्ये हे शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या बनावटीवरून हे 18व्या शतकाच्या उत्तरार्धातले असावे असे वाटते. या लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या शाळुंकेवर लिंगाच्या भागी एक आयताकृती पीठावर
मानेसह मुख टेकवलेल्या नंदीचे शिल्प आहे व त्याचे वशिंड म्हणजे एक लिंग आहे. या शिवलिंगाला काही प्रत्यक्षदर्शी मरगळ म्हैसा म्हणतात व त्याबद्दल एक कथाही सांगतात. ती कथा मी पाटेश्वर नामकरण या प्रकरणात दिलेली आहे. शिवाय या प्रकरणात मी देवतांना प्रथमतः त्यांच्या वाहनाच्या रूपात मान्यता मिळालेली होती हेही मांडलेले आहे. या नंदीची शिंगे जरी महिषासारखी दिसत असली तरी तशी कथा कोणत्याच पुराणांतर्गत आढळत नाही आणि मूर्ती करणाऱ्या माणसांना ती कशी बनवायची याचे स्वातंत्र्य असल्याने शिल्पकाराने ती तशीच घडविलेली आहे. त्यामुळे हा शिवलिंगास मरगळ म्हैसा म्हणावयाचे कारण उरत नाही. पाटेश्वर मधील लेणींचे व मूर्तींचे विश्लेषण प्रकरण समाप्त.